नमस्कार मंडळी. तुम्ही कधी असा क्षण अनुभवलाय का? बाहेर मस्त पाऊस पडतोय, थंडगार गारवा आपल्या अंगावर शहारा आणतोय आणि मस्त थंडगार आईस्क्रीम खायची तल्लफ लागली. हो, पावसाळा म्हटलं की गरमागरम चहा, भजी, कॉफी सगळ्यांना माहितीये, पण पावसाळ्यात सुद्धा थंडगार आईस्क्रीम खायची मजा काही वेगळीच आहे. हा विरोधाभास वाटतो ना, पण कधी कधी हेच विरोधाभास मेमरीज क्रिएट करतात. आणि आईस्क्रीम हा फक्त काही पदार्थ नाहीये, तर तो एक मुवमेंट असतो. एखाद्या खास व्यक्तीसोबतचा मुवमेंट, कॅन्टीन मधलं लाफ्टर असतं, तर कधी कधी ब्रेकअप नंतरचं कम्फर्ट देखील असतं. आणि म्हणूनच आज आपण आलोय मुलुंड येथील द आईस्क्रीम बेकरी येथे. तुम्ही म्हणाल आईस्क्रीम मध्ये वेगळं काय आहे, तर यांची एक वेगळी खासियत आहे. ती खासियत काय आहे, चला पाहूया. द आईस्क्रीम बेकरी यांच्या मुलुंड येथील फ्रँचायझी मध्ये आपण आलो आहोत. द आईस्क्रीम बेकरी ही कन्सेप्ट इथल्या ओनरने म्हणजेच प्रशांत यांनी त्यांच्या मित्रासोबत 8 ते 9 वर्षांपूर्वी सुरू केली. आणि आज त्यांच्या फक्त मुंबईतच नाही, महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात फ्रँचायझीज आहेत. इथल्या आईस्क्रीमची रेंज ही 70 रुपयांपासून आहे. आणि विशेष म्हणजे इथे फक्त आईस्क्रीम नाही, तर मिल्कशेक, मस्तानी आणि वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आईस्क्रीम्स देखील आहेत. मी सुरुवातीलाच म्हटलं की यांची एक खासियत आहे, आणि ती म्हणजे इथे काहीही फ्रोझन मिळत नाही. त्यांची थीमच आहे फ्रेश नॉट फ्रोझन, म्हणजे सर्व काही नॅचरल. कोणताही इसेन्स नाही, आर्टिफिशियल फ्लेवर्स नाहीत. फ्रेश फ्रुट्स पासून आईस्क्रीम मिळतात. आणि विशेष म्हणजे ही फळं थेट APMC मार्केटमधून येतात. सध्या आंब्यांचा सीझन सुरू असल्यामुळे मी पहिलं ट्राय केलं ते मँगो आईस्क्रीम. टेस्टी तर होतच, पण इतकं फ्रेश लागतं की एखादा रसाळ हापूस आंबा खाते असं वाटलं. नंतर ट्राय केलं चॉकलेट आईस्क्रीम, आणि यू डोंट बिलीव्ह, हे फक्त फ्रेश फ्रुट्स पासूनच आईस्क्रीम बनवत नाही, तर फ्रेश चॉकलेट पासून देखील आईस्क्रीम बनवतात. स्मूथ, क्रीमी आणि रिअल चॉकलेट फ्लेवर, कसलं भारी आईस्क्रीम होतं. आणि शेवटी मँगो मस्तानी. मला आधी वाटायचं मँगो मस्तानी प्यायची तर ती पुण्याचीच, पण आज इथली मँगो मस्तानी ट्राय केली आणि एक नंबर लागली. म्हणजे आईस्क्रीम, आमरस, ड्रायफ्रुट सगळ्यांचं एक ड्रीमी कॉम्बिनेशन. अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटतं. विश्वास बसणार नहीं, म्हणून आता आपण त्यांच्या स्टाफ कडूनच जाणून घेऊया. तो फ्रूट्स में है ना, हम लोग सारे रियल फ्रूट का आइसक्रीम बनाते हैं. जो आपको मार्केट में जैसे भी सीजन में मैंगो है, जामुन है, वो लोग हम लोग सारे रियल फ्रूट का आइसक्रीम बनाते हैं. सारे लाइव बनाते हैं, कुछ भी कलर फ्लेवर एसेंस नहीं डालते हैं. जैसे कस्टमर आएगा, जैसे हमको चीकू का ऑर्डर देगा, हम लोग जैसे स्मॉल बोलेगा तो हम लोग उधर रियल फ्रूट ब्लेंड करेंगे, फिर इधर बनाएंगे लाइव.